हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. कसे आहात सर्वजण? तर आता मी आज करत आहे जगदंब जगदंब एका नवीन व्हिडिओची सुरुवात. तर आज आम्ही चाललो होतो, फ्रायडे नाईट होती आणि फ्रायडे नाईटला शक्यतो सगळेजण पुण्याची जी लाईफ असते ती लाईफ अशी असते की सॅटर्डे संडे फ्रायडे सॅटर्डे तर मोस्टली लोक बाहेरच जेवायला जातात. त्यापैकी आम्ही काही वेगळे नाही आहोत. तर फ्रायडे म्हणले की थोडंसं अंगामध्ये थोडंसं वेगळं काही संचारतं असंच म्हणलं तरी चालेल की फ्रायडे सॅटर्डेस सुट्टी असते. संडेला एवढं काही नसतं. संडे फार असा दुःखी दुःखी वाटतो आपल्याला, का तर नेक्स्ट मंडेपासून पुन्हा एकदा आपल्या रुटीनला स्टार्ट होतं. पण फ्रायडे आणि सॅटर्डे खूप मजा येते. मग अशाच प्रकारे होतं हा फ्रायडे आणि आम्ही जात होतो. आम्ही प्लॅन केला होता की आज ना आपण बाहेर जेवायला जाऊयात. तर फ्रायडेला मोस्टली आम्ही ना बाहेर जातो जेवायला, म्हणजे हॉटेलमध्ये अशा फार भारी हॉटेलमध्ये आम्ही नाही गेलो छानशा, तरी पण बाहेर कुठेतरी आम्ही डिनरचा प्लॅन नक्कीच करतो किंवा घरी काहीतरी मागवतो वगैरे, असं तर प्लॅन नक्कीच आम्ही करतो. तर अशाच प्रकारे मग आज प्लॅन केला होता की आम्ही आज सिझलर खाण्याचा. आम्ही ॲक्च्युली मागच्या फ्रायडेलाच प्लॅन केला होता की ह्या फ्रायडेला नेक्स्ट फ्रायडेला आपण सिझलरच खायचं म्हणून. मग त्या दृष्टिकोनातून मग आम्ही आमच्याजवळ जे आसपास आहे ते बेस्ट सिझलर, तर अन्वीच्या पप्पांनी योको आणि याना ह्या 2 ठिकाणी टेस्ट केलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसच्या अगदी जवळ आहे हे आहे याना सिझलर. तर त्यांना फार आवडतं मग ते याना सिझलर आणि आमच्या एरियातले हे छान फेमस आहे सिझलरचं. मग आम्ही तिथेच आलो, का तर आधी पण यांनी टेस्ट घेतलेली आहे तिथली. मग खराब लागण्याचं किंवा बाकीचं काही म्हणजे चान्स नको म्हणून मग ते म्हटले की आपण जाऊयात याना सिझलरला. मग अशा प्रकारे आम्ही गेलो. तर हे आमच्या ह्याच्या शेजारी, म्हणजेच की हे आहे बालेवाडी हाय स्ट्रीटला याना सिझलर. आम्ही तुम्ही मोस्टली आमचे पाहत असेल की आम्ही खूप सारे हॉटेलिंग एक्सप्लोअर करतो, पण ते बालेवाडी हाय स्ट्रीटच्या आसपासचेच हॉटेलिंग आम्ही एक्सप्लोअर करतो. आणि याच्या आधी खूप सारे हॉटेलिंग जेव्हा मी व्हिडिओ नाही बनवते तेव्हा पण खूप सारे हॉटेल आम्ही इथेच म्हणजे हॉटेलिंग करतो. म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे जेवायला वगैरे जात असताना आम्ही शक्यतो बालेवाडी हाय स्ट्रीटच्या आसपासच जेवायला जातो, का तर तिथले हॉटेल आमच्या अन्वीच्या पप्पांना माहीत असतात आणि ते ऑलरेडी तिथे जाऊन आलेले असतात. तर आता इथे आम्ही एंटर केलं तर हॉटेलचं ॲम्बियन्स वगैरे छान होता आणि त्यांनी इथं खूप छान क्रिएटिव्ह वगैरे अशी आयडिया केली होती की तुमचा ऑर्डर येईपर्यंत तुम्ही एकमेकांची तोंड न पाहता, माशा मारत न बसता तुम्ही इथं कोडी सोडवू शकता. त्यांनी इथे पझल्स दिली ती लहान मुलांना किंवा पेरेंट्सना वगैरे सोडवण्यासाठी. आता मला ह्या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट नाही आहे, पण अन्वीला खूप जास्त होता. गेल्यापासून ती पेन्सिल वगैरे घेऊन ती सोडवण्याच्या त्या मूडमध्ये आली आणि त्याचप्रमाणे असा होता त्याचा ॲम्बियन्स. मी ज्या बाजूला आम्ही बसलो होतो तिथलाच मी तेवढा ॲम्बियन्स कव्हर केलेला आहे आणि मेनू कार्ड वगैरे असं आहे. तर तिथलं सूप हे जवळपास 350च्या पुढं सगळे सूप स्टार्ट होतात आणि त्याच्यानंतर सिझलर वगैरे 980 पासून सुरू होतं. तर छोटंसं मेनू कार्डचं थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे की त्याचे प्राईज वगैरे, स्टार्टिंग प्राईज वगैरे काय आहेत ते स्टार्टर वगैरे. तर आज आम्हाला ना फक्त सिझलर खायचं होतं. मग आम्ही स्टार्टर वगैरे मागवण्याचा प्लॅन आमचा चाललेला, पण आम्ही नाही मागवलं. आणि अन्वी आणि अन्वीचे पप्पा दोघेही कोडं सोडवण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना असं काही मिळालं पझल वगैरे तर मग बास फिनिश. मग काही त्यांना घेणं देणं नसतं, कोणत्या जगाचा सगळ्यांचा त्यांना विसर पडतो आणि मग ते दोघं आपापल्याच मस्तीमध्ये बिझी असतात. तसे आमच्या अन्वीला आणि आमच्या अन्वीच्या पप्पांना दोघं एकमेकांसोबत असले ना तर त्यांना पूर्ण जगाचा विसर पडतो. म्हणजे त्यांना काहीही घेणं देणं नसतं की ते कुठे आहेत, काय आहेत, काही संबंध नसतो त्या दोघांचा. ते दोघंच एकमेकांसोबत इतका एन्जॉय करतात ना, खूप जास्त एन्जॉय करतात. आणि अशा प्रकारे मग आम्ही दोघांनी मागवलं होतं व्हेज सूप. तर मला तर सूपच प्यायचं होतं. हे चिकन सूप आहे, अगदी क्रीमी चिकन सूप आहे हे. मला सूप प्यायचं होतं. हे मी आधीच घरी ह्याच्यापासून सांगितलं होतं की सिझलर किती पण हेवी असू द्या, पण मी स्टार्ट तर सूपनीच करणार आहे. आणि मग अशा प्रकारे ब्रेड आलता, क्रीमी चीज सूप घेतलेला आम्ही. आणि मग मी खाताना असा थोडासा माझा फोटो क्लिक केला, इथे अन्वीचा फोटो क्लिक केला. थोडीशी मजा मस्ती आणि फोटो तर सगळेजण क्लिक करतात. ते आम्ही पण माणसं आहोत, मग आम्ही पण आपण थोडंसं नॉर्मल बिहेव, म्हणजे की फोटो क्लिक वगैरे करणे आजकाल तर नॉर्मलच आहे. वियर्ड याला मानलं जाते की जे कुठे जाऊन फोटो नाहीत काढत त्याला वियर्ड मानलं जातं आजकाल, असं माझ्या दृष्टिकोनातून तरी आहे. त्याचप्रमाणे इथं थोडेसे मी प्राइजेस वगैरे दाखवलेले आहेत की पायनॅपल वगैरे काय आहे, तर सॉसेसच्या बॉटल वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि अशी तुम्हाला छोटीशी मी टूर करवली की याना सिझलर कसं आहे, छान आहे, एकंदरीत मस्त आहे. सिझलरसाठी तर बेस्ट आहे जर कोणाला सिझलर वगैरे आवडत असेल. आणि जर कोणाला बियर ड्रिंक वगैरे आवडत असेल, धिंगाणा घालायला आवडत असेल, त्यांच्यासाठी स्पेशल आहे. आणि अशा प्रकारे मग आम्ही तर काही न पिता आम्ही नुसतं पाण्याचे घोटवर घोट पित होतो. आम्ही पाणीच पिलं आणि आलं आहे आमचं इथे सिझलर. तर पहा किती टेम्पटिंग दिसत आहे, दिसण्यावरच खूप सुंदर वाटत आहे. खाणं तर म्हणजे टेस्ट तर अमेझिंग, म्हणजे खूपच छान सुंदर आणि टेस्ट होती याची. फ्रेंच फ्राईज वगैरे सोबत दिलेले
आणि ते सुरुवातीला मग याचे पीसेस वगैरे व्हेजिटेबल्स वगैरे देतात. आता इथे आम्ही मागवलं होतं एक व्हेज सिझलर आणि एक नॉन-व्हेज सिझलर. तर तुम्ही मागवताना काय करा, की आम्हाला ना पोटभर खायचं होतं म्हणून आम्ही दोन्ही पण सिझलरच मागवले होते. पण मग काय झालं आम्हाला हे खूप अति झालं. मग त्याच्यापेक्षा आयडिया देते मी, की आधी तुम्ही जर तुम्ही कमी लोक असाल तर तुम्ही थोडंसं एक स्टार्टर आणि नंतर एक सिझलर व्हेज, नॉन-व्हेज कोणतेही मागवू शकतात. मग 2 मागवले तर फार अति होतात. मग पण काही-काही हॉटेलनुसार असतं. यांची क्वांटिटी जास्त होती. आम्ही जे मॉलमध्ये वगैरे सिझलर खाल्ले ना त्याची क्वांटिटी थोडी कमी असते. तर यांची क्वांटिटी जास्त होती. असं क्वांटिटीमध्येही फरक असतो. तर मग अशा प्रकारे ते मिक्स करतात आणि मिक्स खूप छान प्रकारे ते करत होते. हे पहा किती सुंदर प्रकारे ते मिक्स करून देत आहेत आणि सर्व पण छान करत होते ते. आणि मग त्यांनी दिलेलं मग सगळं काही सर्विंग वगैरे मी व्हिडिओ काढण्यात बिझी होते का तर मी आता झाली व्लॉगर. आणि मग आता जिथे-तिथे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवायचा, शेअर करायचा म्हणल्यावरती मला व्हिडिओ काढणं हे मस्ट आहे. आणि मग थोडासा व्हिडिओ बाजूला ठेवून थोडं-थोडं मध्ये-मध्ये शॉर्ट घेऊन मी खाणंही एन्जॉय केलं. का तर फॅमिली टाईम असतो, आपला टाईम असतो आणि तो फॅमिली टाईम देणंही आपल्याला तितपत गरजेचं असतं, जेवढं आपल्याला व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असतं. मग आम्ही थोडासा फॅमिली टाईम एन्जॉय केला. आम्ही थोडासा डिनर वगैरे म्हणजे थोडंसं सिझलर एन्जॉय केलं. गरमागरम मी खाऊन घेतलं. आणि खूप छान होतं. याच्यामध्ये स्पिनाच वगैरे व्हेजिटेबल्स होते आणि व्हेजिटेबल्स वगैरे आम्ही सिलेक्ट केले की आम्हाला कोणते व्हेजिटेबल्स आणि कसं हवं आहे, नूडल्स हवे, राईस हवं आहे, कोणते व्हेजिटेबल्स हवेत. आणि हो, याच्यामध्ये ना चीज येतं. तर आम्ही ना चीज नाही घेतलं का तर ते खूप पोट भरतं आणि पटापट मग आम्ही जेवढं खाल्लं आम्हाला तेवढंही नसतं गेलं चीजमुळं. तर तुम्हाला माहिती आहे चीज हे फार हेवी असतं. मग अगदी थोडंसं खाल्लं तरी आपल्याला खूप पोट भरल्यासारखं वाटतं म्हणून आम्ही मुद्दाम चीज नाही मागवलं. दोन्ही सिझलर आम्ही विदाऊट चीज घेतले. आणि हो, मग खायच्या आधी मग आम्ही काय केलं, जे शिल्लक राहिलेलं होतं, मग ते आम्ही असं पॅकिंग करून घेतलं. तर आमच्या गेटच्या बाहेर फुगे वगैरे विकणारे जे बायका वगैरे छोटी मुलं असतात, मग त्यांना देण्यासाठी आम्ही असं पॅकिंग करून घेतलं होतं. राहिलेलं जे आपलं असतं ते आम्ही नेहमीच असं करतो, की हॉटेलमध्ये काही जर शिल्लक राहिलं असेल आणि जर चांगल्या स्थितीमध्ये, कंडिशनमध्ये ते चांगले असेल, आपण उष्ट वगैरे केलं नसेल, तर आम्ही पॅक करून घेतो. आणि अशा प्रकारे झाला आमचा छोटासा फॅमिली डिनर. तर कसं वाटला तुम्हाला हा व्लॉग आणि सिझलिंगचा व्लॉग या ना सिझलर्समधला? मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे होते आमच्या आयुष्यातले छोटे-छोटे आनंदाचे क्षण, जे आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला आवडले असेल तर डू लाईक माय चॅनल अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. स्टे ट्यून. आणि त्यानंतर स्टे ट्यून म्हणजे स्टे ट्यून राहाच, का तर आम्ही त्याच्यानंतर घेतला. ॲक्च्युली तिथे ना होते डेझर्टचे पण ऑप्शन खूप सारे. पण मला ना जाताना हा फालुद्याचा दिसला होता माणूस, हा जो शॉप होता असतो. मग मी सांगितलं होतं की मला तिथलं ना नाही खायचं आहे. तर मला इथलं खायचं होतं फालुदा. मग मी म्हटलं की मला तिथे नाही खायचं, मला इथे खायचं. मग आम्ही आलो तिथून इथे फालुद्याच्या स्टॉलवरती. मग इथून मी छानसा असा यम्मी असा फालुदा घेतला. त्याच्यानंतर मग फालुदा घेतल्यानंतर मग तो एन्जॉय केला. मी तुम्हाला दाखवते की कसा तो फालुदा होता. हे पहा, अशी त्याची गाडी होती जी इथूनच जाताना आम्हाला दिसली होती. आणि हो, इथून इथपर्यंत तरी आमच्या घरापासून ते इथपर्यंत ना पूर्ण मेट्रोचं काम झालेलं आहे आणि खूप सारे मेट्रोचे राऊंड चालू झालेले आहेत आता. आणि अशा प्रकारे होता फालुदा. खूप यमी होता आणि खूप टेस्टी असतो. हे जे सावऱ्या वगैरे गाड्यांवरती ना फालुदा तुम्ही नक्की टेस्ट करा. खूप सुंदर असतो. आणि असा माझा होता लूक. कसा वाटला तुम्हाला? स्टे ट्यून. बाय.